आजच्या या प्रभातीच्या मननामध्ये आपण देवाच्या वचनावर मनन करीत असताना निर्गमाचं पुस्तक याचा 25वा अध्याय आणि वचन 8 आपण काढूया. निर्गम 25 आणि वचन 8. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्यांचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालू, हीच प्रार्थना. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की मी त्यांच्यामध्ये निवास करावा. खरोखर आपल्या परमेश्वराची, प्रभूची सुरुवातीपासूनच इच्छा आहे की मनुष्याबरोबर निवास करावा. जसं एदेन बागेमध्ये आम्ही पाहतो की ज्या मनुष्याला प्रभूने निर्माण केलं होतं, त्या मनुष्याला भेटावयास त्या बागेत आलेला ख्रिस्त किंवा देव आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. प्रियानो, नेहमी प्रभूला आमच्या बरोबर राहायचं आहे. जसं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये प्रेषित योहान 1 आणि 14 मध्ये लिहितो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आम्हाला त्या ठिकाणी तो दाखवित आहे प्रियांनो. आणि म्हणून सुरुवातीपासूनच परमेश्वराला मनुष्याबरोबर राहायचं आहे आणि मनुष्याबरोबर राहण्यासाठी प्रभू म्हणत आहे की माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार कर. पवित्र शास्त्रामध्ये 3 स्थाने आम्हाला दिसतात ज्या ठिकाणी देवाचा वास आहे. 1 निवास मंडप, 2 मंदिर आणि 3 खरे उपासक. 1 टॅबरनॅकल, 2 टेम्पल आणि 3 ट्रू वर्शिपर. का बरं ट्रू वर्शिपर म्हटलं? कारण योहानकृत शुभवर्तमानामध्ये आम्ही ज्यावेळेस येतो 4 अध्याय 22 वचनामध्ये शोम्रोनी स्त्री बरोबर जे संभाषण प्रभूचं आहे, त्या संभाषणामध्ये प्रभू तिला म्हणत आहे, तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता आणि आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो. जगामध्ये उपासक अनेक आहेत, परंतु खरे उपासक जे आहेत त्यांच्यामध्ये प्रभू आपला वास करीत आहे प्रियांनो. कारण ती पुढे म्हणते की ज्यावेळेस मशिहा येणार आहे तो आम्हाला सर्व काही सांगणार आहे. म्हणजे ती मशिहाची तर वाट पाहते, पण उपासना त्या ख्रिस्ताला समजून उमजून किंवा देवाला समजून उमजून करीत नाही. आज देखील अनेक जण आहे जे देवाला ओळखतात, ख्रिस्ताला ओळखतात, पण त्यांचे मार्ग, ख्रिस्ताचं सत्य, ख्रिस्ताचे आचरण त्यांच्या जीवनात दिसत नाही. आणि म्हणून मी म्हटलो की ट्रू वर्शिपर त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीतो. कारण करिंथेतील मंडळीला तो प्रश्न पाऊल म्हणतो की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? कारण तुम्ही देवाचे मंदिर आहात. त्या प्रश्नामध्येच दिसतं की देव म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे न चालणारे लोक आम्हाला दिसतात. आम्ही थोडक्यात पाहणार आहोत की देवाचं वसतिस्थान 3 विभागामध्ये विभाजन झालेलं आहे. जुन्या करारात निवास मंडप, प्रभू येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या अगोदर शल्मोनाने बांधलेलं मंदिर आणि ख्रिस्तानंतर आम्ही पाहतो की तुम्ही आणि मी देवाचं वसतिस्थान असे झालेलं आहोत. आणि या निवास मंडपातून काही गोष्टी शिकण्याचा आणि ख्रिस्ताला अजून जवळून जाणण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून माझ्याबरोबर 26वा अध्याय निर्गमाचा आणि त्यामध्ये जो निवास मंडपाचा नमुना प्रभूने मोशेला दिलेला आहे त्याचे 1 ते 14 या वचनांमध्ये तो भाग आहे. परंतु वेळेनुसार हे 1 ते 14 ही वचने आपण वाचणार नाही. तर पहिलं वचन, निवास मंडप 10 पडद्यांचा कर, ते कातलेल्या तलमसनाच्या कापडाचे व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार करावे व त्यावर कुशल कारागीर रांकडून करूप काढवावे. निवास मंडपाचं पहिलं आच्छादन हे तलमसनाच्या कापडाचं आहे. दुसरं आच्छादन आम्हाला त्या ठिकाणी दिसतं वचन 7 मध्ये, निवास मंडपाच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसाचे पडदे करावे, हे दुसरं आच्छादन आम्हाला दिसतं. नंतर आम्ही ज्यावेळेस 14व्या वचनामध्ये येतो त्या निवास मंडपासाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचं आच्छादन टाक असं मोशेला प्रभू सांगत आहे. आणि 4थं आच्छादन आम्हाला तहशाच्या कातड्याचं दिसतं. 4 आच्छादन आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. तलमसनाच्या कापडाचे पडदे, बकऱ्याच्या केसांचे पडदे, मेंढ्याच्या
कातड्याचे पडदे आणि तहशाच्या कातड्याचे पडदे. एका बाजूला ही 4 आच्छादनं ठेवा आणि दुसऱ्या बाजूला 4 शुभवर्तमान ठेवा. मत्तय, मार्क, लूक आणि योहान हे 4 शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करीतात. त्याचप्रमाणे निवास मंडपातील ही 4 आच्छादने प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करतात. एका बाजूला 4 आच्छादने आणि एका बाजूला 4 शुभवर्तमान आणि त्याच्यामध्ये एक वचन आपण वाचू, ते म्हणजे इब्री लोकासपत्र 10वा अध्याय आणि 1 त्या वचनात असलेलं आहे, तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी, कोणत्या चांगल्या गोष्टी? त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या जीवनात आल्या त्या चांगल्या गोष्टी आहेत. त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही प्रियांनो. या 4 आच्छादनामध्ये आम्हाला ख्रिस्ताची छाया दिसते, तर या 4 शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताचं वास्तविक स्वरूप दिसतं प्रियांनो. आज ह्या 4 आच्छादनाकडे आपण पाहणार नाही, परंतु देवाच्या प्रेरणेने आणि देवाच्या सामर्थ्याने आम्ही एक आच्छादनाकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि त्या आच्छादनाद्वारे आपल्या ख्रिस्ताला अधिक जवळून पाहण्याचा आपण प्रयत्न करू आणि ख्रिस्ताचं दर्शन आपण आज या प्रभातीच्या समयामध्ये घेऊया. त्या निर्गमाच्या पुस्तकात येऊ 26वा अध्याय आणि पहिलं वचन पुन्हा मी वाचतो. निवास मंडप 10 पडद्यांचा कर, ते कातलेल्या तलमसनाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिच्या रंगाच्या सुताचे तयार करावे. 10 पडद्यांचा निवास मंडप कर. हे 10 पडदे समांतर आहे, समान लांबीचे आहे, त्यांची लांबी रुंदी समान आहे. एक समांतरचे चित्र आम्हाला त्या ठिकाणी दिसत असताना तो म्हणतो ते कातलेल्या तलमसनाच्या कापडाचे कर. पंडिता रमाबाई यांच्या ट्रान्सलेशन मध्ये असं लिहिलं आहे, कातलेल्या बारीक सुताचे कापड तयार कर. पहिला मुद्दा, या आच्छादनाकडे आम्ही पाहतो तर ख्रिस्ताचं चारित्र्य आम्हाला दिसतं प्रियांनो. कसं आहे? ते बारीक सुताचे कापड आहे, ते कातलेलं आहे आणि हे पांढरे शुभ्र आहे. पांढरे शुभ्र हा जो रंग ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस ते चारित्र्य आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. ते शुद्ध चारित्र्य आहे. आणि मग काय करायचं? ते कातलेलं बारीक सुताचं कापड कसं होणार आहे? ते अंबाडी किंवा फ्लॅक्स प्लांट, जसं आमच्या इकडे, आपल्या इकडे कापसाच्या बोंड्यातून हे कापड तयार करतं, सूत तयार करतात, त्याचप्रमाणे फ्लॅक्स प्लांट अंबाडी नावाचं एक झाड आहे, त्याच्या बोंड्यातून हे सूत तयार करायचे. पण ते कसं? ते कातलेलं असणं गरजेचं आहे. नुसतंच त्यातून तो कापसासारखं मटेरियल बाहेर काढणं आणि घेऊन लगेच तयार करायचं असं नाही प्रियांनो. ते कातलेलं आहे. कातलेलं आहे एवढंच नाही, तर ते बारीक सुताचं करायचंय. यातून प्रभू येशू ख्रिस्त काय दिसतो? तो कातल्याप्रमाणे त्या ठिकाणी तो आम्हाला दिसतो प्रियांनो. तो बारीक सुताच्या कापडाप्रमाणे म्हणजे कसं? त्याला जन्मापासून ते मरणापर्यंत असं कातलेलं आणि बारीक बारीक दृष्टीने त्याला पाहिलेलं आम्ही पाहतो. जसं इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि वचन 15 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलं आहे, ख्रिस्त सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी तो निष्पाप राहिला. आम्ही पारखलो जातो, परंतु आम्ही निष्पाप राहत नाही. आम्ही पापीच ठरणार. परंतु ख्रिस्त जो कातलेला होता एवढंच नाही, तो बारीक दृष्टिकोनातून तो पाहिला गेला होता आणि मग प्रभूचं वचन सांगतं की तो निष्पाप राहिला प्रियांनो. चारित्र्य काय आहे? एका सेवकाने चारित्र्याची व्याख्या सुंदर दिलेली आहे. ज्यावेळेस आपण एकटे असतो त्यावेळेस आपण जे असतो ते असतं आमचं चारित्र्य. ज्यावेळेस आम्हाला प्रश्न करतो की आम्ही एकटे असताना आम्ही कसे असतो आणि ज्यावेळेस समाजात असतो, मंडळीत असतो, त्यावेळेस कसे असतो, आणि मग आमचं चारित्र्य ठरतं की आम्ही कशा प्रकारचे आहोत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दिसतो की त्या अरण्यामध्ये जरी एकटा असला तरी आम्ही पाहतो की भयंकर अवस्थेमध्ये होता. 40 दिवस तो उपाशी होता. खऱ्या अर्थाने 40 दिवसानंतर कोणत्याही मनुष्याला भाकरीची गरज लागतेच. सैतान म्हटला की देवाचा पुत्र असेल तर या धोंड्याच्या भाकरी कर. खऱ्या अर्थाने भाकरीची त्याला गरज होती. परंतु जो शुभ्र आहे, जो कातलेला आहे, जो बारीक सुताने, तो शुभ्र चारित्र्यवान असा जो पुरुष आहे,
तो अरण्यामध्ये तो आपल्यासाठी भाकर तयार करत नाही प्रियांनो. त्याला कुणी पाहणारं नव्हतं अरण्यात. परंतु जो एकटा असताना जो तो असतो ते खरं त्याचं चारित्र्य. म्हणून आम्ही म्हणतो की तो ख्रिस्ताचं चारित्र्य त्या पहिल्या आच्छादनामध्ये ते पांढरं शुभ्र असं कापड, तो पडदा आम्हाला दिसत आहे प्रियांनो. त्याला प्रत्येक वेळेस त्याला आपण पाहतो की त्याला पारखलेलं आहे. जन्माच्या वेळेस पण आम्ही पाहतो की त्याला पारखण्यात आलेलं आहे. त्याला जन्माला येण्यासाठी शाळेत देखील जागा नव्हती प्रियांनो. त्याला नासरेथात लहानाचं मोठं व्हावं लागलं. नासरेथ हे अंधकाराने भरलेलं ठिकाण होतं प्रियांनो. सर्व वाईट गोष्टी त्या ठिकाणी होते आणि अशा वाईट ठिकाणी आमचा ख्रिस्त लहानाचा मोठा झाला. एवढंच नाही तर प्रत्येक ठिकाणी त्याला पारखलं गेलं. त्या वधस्तंभावरती देखील लोकांनी त्याला पारखलं आणि तो चोर म्हणतो, तू जर देवाचा पुत्र असेल तर तूही खाली उतर आणि आम्हालाही खाली उतरव. खऱ्या अर्थाने तो उतरू शकत होता, पण तो चारित्र्यवान ख्रिस्त आम्हाला त्या ठिकाणी वधस्तंभावर दिसतो आणि ज्याने भाला बोसकला तो त्याच्या मुखातून म्हणतो, लूक वर्तमान 23वा अध्याय 47 वचनामध्ये, तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचे गौरव करू म्हटले, काय खरोखर हा मनुष्य नीतिमान होता. कोणतीही परिस्थिती असो, प्रभू येशू ख्रिस्त हा नीतिमान ठरलेला आहे. तो चारित्र्यवान आहे प्रियानो. ख्रिस्ताचं चारित्र्य या पांढऱ्या शुभ्र पडद्यांच्या द्वारे दिसतं. पण तो कधी दिसेल? ज्यावेळेस मी निवास मंडपाच्या आतमध्ये जाईल, निवास मंडपाच्या आतमध्ये जाऊन ज्यावेळेस मी वर माझी नजर करेल, त्यावेळेस हे 10 पडदे मला दिसेल आणि ते कसे आहेत? कातलेल्या बारीक सुताचे आहेत. मला ख्रिस्त कधी समजेल? ज्यावेळेस या 4 शुभवर्तमानामध्ये मी आतमध्ये जाईल आणि त्या शुभवर्तमान वाचेल, ते समजून घेईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला ख्रिस्त समजल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या ख्रिस्ताचं चारित्र्य या 4 शुभवर्तमानामध्ये अतिशय स्पष्ट करून आम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. त्या ठिकाणी देवाच्या वचनात असलेलं आहे की 10 पडदे कर. ते कसे आहेत? कातलेल्या तलमसनाचे, म्हणजे कसे? पांढरे शुभ्र सफेद असे आहेत. परंतु त्याच्यामध्ये काय कर? निळ्या जांभळ्या किरमिजी रंगाच्या सुताचे ते तयार करावे. म्हणजे काय? की निळ्या जांभळ्या रंगाचे, किरमिजी रंगाचे जे काही सूत आहे त्या कापडामध्ये विणकाम कर प्रिय. विणकाम करण्यासाठी मोशेला प्रभू सांगत आहे. निळा रंग काय दर्शवितो? निळा रंग ख्रिस्ताचं वस्तिस्थान दर्शवितो, ख्रिस्ताचं नातं दर्शवितो. कुणाबरोबर? तर निळा रंग हे स्वर्गाचं दर्शन आहे प्रियांनो. निळा रंग स्वर्गाचं दर्शन आहे. माझ्याबरोबर मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय आणि वचन 16 काढा. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पुन्हा पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रियांनो, प्रभू किंवा मत्तय पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला आकाश पाहावयास लावत आहे. आकाशातून आलेला पवित्र आत्मा आम्हाला पाहावयास सांगत आहे. एवढंच नाही, त्याची वाणी आकाशातून आलेली आहे. त्या वाणीकडे मत्तय आम्हाला लक्ष केंद्रित करू इच्छितो. ती म्हणजे हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आकाश, निळे आकाश, आणि आम्हाला हा निळा रंग ख्रिस्ताचं त्या स्वर्गाबरोबरचं नातं आम्हाला दाखवतो प्रिय. कारण कुणाची वाणी आहे? पित्याची वाणी आहे. कुणाविषयी आहे? पुत्राविषयी आहे. ते नातं स्वर्गाबरोबरचं ख्रिस्ताचं आम्हाला दिसतं प्रियांनो. तर आज आम्ही जगामध्ये जगत असताना ज्या घरामध्ये माझा बाप राहतो, माझे वडील राहतात आणि मी जो पुत्र म्हणून त्यांचा या जगामध्ये वावरतो, त्या घराबरोबर माझं नातं आहे. आणि म्हणूनच हा निळा रंग त्या पित्याबरोबरचं नातं पुत्राबरोबर काही वेळापूर्वीसाठी मानवाच्या तारणासाठी हा ख्रिस्त जगामध्ये आला, परंतु ते नातं खऱ्या अर्थाने स्वर्गामधलं आहे. निवास मंडपात ज्यावेळेस जातो ते सफेद अशा पडद्यांवर ते निळं स्तूत मला ते स्वर्गाचं दर्शन करून देतं. कारण स्तोत्रसंहितेमध्ये 115वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आमचा देव स्वर्गात आहे.
त्याला योग्य दिसते ते सर्व तो आमच्यासाठी करीतो. ते स्वर्गीय दर्शन आहे. आणि म्हणूनच लूक वर्तमानामध्ये आपल्या शिष्यांशी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, लूक 10 आणि वचन 18, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा त्याने त्यांना म्हटले, काय? सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. कुठून? मी स्वर्गातून पाहिलं. कसं? कारण मी माझ्या पित्याबरोबर तिथे उपस्थित होतो. कारण माझं नातं स्वर्गाशी आहे. क्राइस्ट कनेक्ट विथ हेवन. देव ख्रिस्त हा स्वर्गाशी जोडलेला आहे. परंतु देवाची कृपा, देवाची दया आम्हाला एवढी झाली की जो देवाशी जोडलेला होता, जो देवाच्या उराशी होता, जो स्वर्ग त्याचं वसतिस्थान आहे, ते सोडून आमच्यासाठी या जगामध्ये आलेला ख्रिस्त आम्ही पाहतो. प्रियानं, निळा रंग तर स्वर्गाचं दर्शन. एवढंच नाही तर दुसरा रंग आम्हाला त्या ठिकाणी दिसतो, जांभळा रंगाचं सूत. निर्गम 26 आणि पहिल्या वचनामध्ये जांभळ्या रंगाचं सूत काय दिसतं? ख्रिस्ताचं राजपद दिसतं. प्रियानं, ख्रिस्त तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, त्याचं राजपद आम्हाला दिसतं. लूक वर्तमानामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या अध्यायामध्ये धनगर मेंढपाळ शेकोटी करत होते आणि शेकोटी करत असताना देवाचा दूत त्यांच्यामध्ये उतरला आणि तो म्हणाला, देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हा सांगतो, की तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. स्वर्गदूत कुठून आलास? स्वर्गातून आला. कुठे आलास? पृथ्वीवर आला. आणि कोणती सुवार्ता घेऊन आलास? की तारणारा जन्मला आहे, तो स्वर्गातून उतरलेला आहे. ते राजपद काय दाखवतं? तो तारणारा आहे, तो मुक्तिदाता आहे, तो मोक्ष प्राप्त करून देणारा आहे, तो नजात देणारा आहे. एवढंच नाही, तो ख्रिस्त आहे, तो देवापासून अभिषिक्त आहे आणि मग तो प्रभू आहे. तो प्रभू आहे म्हणजे काय? तो राजपद त्याचं आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. ज्यावेळेस पेत्र आपल्या भाषणामध्ये तो यरुशलेमीकरांना म्हणतो की ज्या वधस्तंभावर ख्रिस्ताला तुम्ही मारलेला आहे त्याला देवाने ख्रिस्त आणि प्रभू असं करून ठेवलेलं आहे, कारण तो पूर्वीपासून होता, तो आधी काळापासून आहे आणि तो युगानुयुग राहणार आहे, कारण त्याचं राजपद सर्व काळ टिकणार आहे. तो जांभळा रंग ख्रिस्ताचं राजपद दाखवत आहे. प्रियानो, कळत न कळत या मनुष्याने त्याचा एवढा अपमान केला. तर मार्क शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण येऊ. मार्क 15वा अध्याय आणि त्याचं 16 आणि 17 वचन, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्या शिपायांनी काय केलं बघा बरं. मग शिपायांनी त्याला प्रयतयमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलवली. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले आणि काट्यांचा मुकुट गुंफून घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणाले, काय? हे यहुद्यांचा राजा, तुझा जय जयकार असतो. कळत न कळत त्याचं राजपद स्वीकारलेलं आम्ही पाहतो. प्रियांनो, त्या ठिकाणी जांभळे वस्त्र, एक राजपद, तो अधिकारी आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. जांभळे वस्त्र आम्ही पाहतो, योसेफाच्या अंगावर देखील ते जांभळे वस्त्र दिसतात. प्रियांनो, जांभळे वस्त्र त्याचं राजपद दाखवतो. तो मुकुट, तो राजांचा राजा आहे, ते मुकुट दर्शवितो. त्याचा अपमान केला, त्याची विटंबना केली, परंतु देवाचा त्या ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलेलं दिसतं की तो यहुद्यांचा राजा आहे, त्याला मुजरा केलेला आहे, त्याचा जय जयकार केलेला आहे. कधी विटंबना होऊन एक निंदास्पद त्याचा जय जयकार केला असेल, पण एक दिवस असा येईल, प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि खऱ्या अर्थाने त्याचं राजपद प्रत्येक मनुष्य स्वीकारणार आहे. मान लावून त्याचा जय जयकार एक दिवस करणार आहे, कारण त्याचं राजपद अनादी कालापासून आहे. काय पाहतो निवास मंडपामध्ये? पांढरे शुभ्र पडदे आहेत, त्याच्यामध्ये निळं रंगाचं सूत विणलेलं आहे. एवढंच नाही तर जांभळा रंगाचं सूत देखील आहे. ख्रिस्ताचं नातं त्या स्वर्गाबरोबर. एवढंच नाही तर ख्रिस्ताचं राजपद युगानुयुग आम्हाला दिसत आहे. पटकन आपण त्या किरमिजी रंगाकडे पाहू. किरमिजी रंग काय दाखवतो? किरमिजी रंग म्हणजे लाल रंग. ख्रिस्ताचं प्रायश्चित्त किंवा ख्रिस्ताचं बलिदान आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. 1 पेत्र 1 अध्याय 19 वचनामध्ये, तर निष्कलंक व निर्दोष
असा कोकरा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आज जगामध्ये असा कोणताही मनुष्य नाही की त्याच्या रक्ताचा रंग हिरवा आहे, निळा आहे. नाही, प्रत्येकाचा रक्ताचा रंग हा लालच आहे आणि हाच लाल रंग त्या ख्रिस्तामध्ये होता. परंतु आमच्या रक्तामध्ये अपवित्रता आहे, आमच्या रक्तामध्ये पाप आहे. परंतु या ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्धता आहे, तो निष्कलंक आहे, तो मौल्यवान आहे आणि अशा प्रकारे ती पवित्रता त्या रक्तामध्ये आम्हाला दिसतं. काय आहे किरमीची रंग? ख्रिस्ताचं पवित्र प्रायश्चित्त, पवित्र बलिदान, पवित्र होमार्पण आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु आम्ही पाहतो यशया त्याच्या 52 आणि 53व्या अध्यायामध्ये जो ख्रिस्त मनुष्यासाठी मनुष्य रूप धारण करून आला, त्या मनुष्याने त्या मनुष्य जो झालेला धारण झालेला ख्रिस्त आहे त्याच्याविषयी असलेला आहे की तो मनुष्य स्वरूपासारखा दिसत नव्हता, इतका त्याला घायाळ केला, त्याला विरूप केला. आणि आम्ही पाहतो त्या ती ख्रिस्ताने आमच्यावर एवढी प्रीती केली, पण आम्ही काय केलं? त्याला आम्ही घायाळ केलं. आज आपण खऱ्या अर्थाने या निवास मंडपात जाऊ, या पहिल्या आच्छादनाकडे पाहू आणि हे पहिले आच्छादन जे सफेद आहे ते ख्रिस्ताचं चारित्र्य आम्हाला दिसतं. त्या चारित्र्यामधून गेलेलं ख्रिस्ताचं नातं आम्हाला त्या निळ्या रंगाद्वारे दिसतं. त्या पांढऱ्या रंगातून जो जांभळा रंग गेलेला आहे, सुत गेलेला आहे, ते ख्रिस्ताचं राजपद दिसतं. आणि एवढंच नाही, त्या पांढऱ्या रंगाच्या त्या कापडातून, त्या पडद्यातून ख्रिस्ताचं बलिदान गेलेलं दिसतं. त्या किरमीची रंगाकडे आज पाहू. जर कुणाला अजूनही ख्रिस्त समजलं नाही तर या 4 शुभवर्तमानामध्ये जावा आणि त्याला, ख्रिस्ताला पारखा, त्याला जवळून पहा आणि ख्रिस्ताला समजून घ्या आणि आपल्या तारण साधून घ्या. देव बाप करो. या सुंदरशा वचनाबद्दल आणि दिलेल्या बोधाबद्दल प्रभूचे मी मनापासून आभार मानतो.